काय घ्यायचं अ, अजून? काय आणखीन मायनर मध्ये आय थिंक ॲज वी स्किन. सेड, हा स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन, सो स्किनला अफेक्ट करतं का आणि काय कशा फॉर्म मध्ये मॅनिफेस्ट होतं ते. या सो डायबेटीस आणि स्किन हा एक मोठा चॅप्टर असतो. ओके. अनेक प्रकारांनी डायबेटीस मध्ये स्किन अफेक्ट होऊ शकते. तर पहिला त्याच्यामध्ये आहे की दिस इज कॉल्ड डायबेटिक्स डर्मोपॅथी. डर्मोपॅथी म्हणजे कुठलेही स्किन अफेक्शन, पण ह्याच्यामध्ये पायाची ज्याला नगडी म्हणतात किंवा गुडघ्याच्या खाली पोटऱ्यांचा जो फ्रंट भाग असतो, तर तिथे बरेचदा असे ब्राउनिश स्पॉट्स तयार व्हायला लागतात. आणि ते काय आहेत आपल्याला कळत नाही, पण ते स्पॉट्स तयार होत राहतात. हे तसे बेनाईन आहेत, म्हणजे हे आता डायबिटीस मध्ये होतात, त्याला तुम्ही जास्ती काही करू शकत नाही. पण जर का त्याच्यामध्ये सर्क्युलर स्पॉट यायला लागले तिकडे, ते लाल असतील, तर मात्र डॉक्टर दाखवणं जरुरीचं आहे, कारण कदाचित ते फंगल इन्फेक्शन असू शकतं किंवा त्याला ग्रॅन्युलोमा अॅन्युलरे म्हणतात, की ते कंडिशन आहे, त्याच्यामध्ये ती वाढत जाते, स्केलीनेस स्किनचा वाढत जातो, त्याच्यातनं इन्फेक्शन होऊ शकतात आणि इथे डॉक्टरच्या सल्ल्याने स्टिरॉइड्स लावायला लागतात. पण उगाच स्टिरॉइड लावली तर फंगस इन्फेक्शन वाढू शकतं. त्यामुळे स्किन कंडिशन डायग्नोज करणं, म्हणजे आपण मगाशी म्हटलं की पावलं बघितली तशा स्वतःच्या पोटऱ्या पण बघायला पाहिजे, शीन पण बघायला पाहिजे, कारण तिकडे डायबिटीसचे पहिल्या अफेक्शन्स होतात. असं पूर्वी पायांवर जर का जे लव असते आपल्या किंवा केस असतात, डायबिटीस मध्ये बरेचदा नर्व आणि वेसल अफेक्ट व्हायला लागल्या की पायावरचे केस नाहीसे व्हायला लागतात. आणि कदाचित ते केस नाहीत म्हणून माणसाला आनंद व्हायची शक्यता आहे की माझ्या पायात गुळगुळीत संगमरवरी दिसतात म्हणून, पण ऍक्च्युअली ते डायबिटीस वर्सनिंगचं लक्षण आहे. नंतर आणखीन एक लक्षण आहे डायबिटीसचं, की डायबिटीसच्या माणसाला हाताचा जर का मागचा भाग पाहिला तर तो किंचित सुजल्यासारखा वाटायला लागतो, तो कडक होतो आणि त्यामुळे त्याला पूर्ण नमस्कार करता येत नाही किंवा नमस्कार करताना त्याला त्रास जाणवायला लागतो. नमस्कार ही किती खरी सहज पोझिशन आहे, पण त्या माणसाला नमस्कार करता येत नाही. आणि पूर्वीच्या काळात जेव्हा डायबिटीसमध्ये याला डिजिटल स्क्लेरोसिस म्हणायचे, की ही अशी हात बोट सगळी कडक व्हायची, तेव्हा त्याला नमस्कार करता यायचं नाही, त्याला प्रेयर साईन म्हणायचे. की नमस्कार करता येत नाही हे डायबिटीसच्या वर्सनिंगचं लक्षण आहे. आजकाल आपण म्हणतो की बरेच लोक नमस्कार करतच नाहीत, त्यामुळे कळणार नाही. स्वतःला आरशामध्ये स्वतःला काय म्हणताय राम राम नमस्कार असं करून बघायला पण हरकत नाही. तर त्यामुळे पण डायबिटीस करता आपली स्किन काय अफेक्ट होते काय कळू शकेल. त्याच्यानंतर आणखीन एक कॉमन गोष्ट म्हणजे जर का डायबिटीसमध्ये आपल्या टाईप 2 डायबिटीसमध्ये खास करून जर का इन्सुलिनच्या लेवल्स खूप वाढायला लागल्या किंवा कुठेही लिव्हरमध्ये मसलमध्ये जास्ती फॅट जमा व्हायला लागली, तर इथे मानेच्या भोवती कोपराना ऍक्झिलाला एक वेल्वेटी काळा राठ पट्टा तयार व्हायला, त्याला अॅकॅन्थोसिस नायग्रिकान्स म्हणतात. आणि बरेचदा हे पीसीओडी मध्ये किंवा यंग मुलींच्या मध्ये दिसतं आणि मग आईला वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी मान स्वच्छ धुवत नाही आणि म्हणून वेगवेगळे साबण आणून काय ते तुमचं म्हणतात ते स्टोन आणून त्याला घासतं, तरी कातडी निघते पण तो काळा रंग जात नाही. म्हणजे इन्सुलिन वाढल्याचं लक्षण आहे. नंतर दुसरं कधी बघितलं असेल की डायबिटीसमध्ये कोलेस्टेरॉलचं पण प्रमाण वाढतं, पण बेसिकली डोळ्याच्या खाली कोपराना असे पिवळट फॅटच्या गाठी आल्यासारख्या तयार होतात. दॅट इज कॉल्ड इरेप्टिव्ह झॅन्थोमास किंवा झॅन्थोमॅटोसिस. हे पण शुगर कंट्रोलमध्ये आणली की हे निघून जाऊ शकतं. त्याच्यानंतर बॅक्टेरियल आणि फंगल अशी इन्फेक्शन्स डायबिटीसमध्ये खूप प्रमाणात होतात. तर याच्यामुळे ऍक्ने येणं, केसतुडं ज्याला म्हणतात की केस कुठेतरी त्याला केसाच्या मुळाची इन्फेक्शन होणं, आर्मपिटमध्ये गाठी येणं आणि आर्मपिटमध्ये इन्फेक्शन्स होणं, हे बॅक्टेरियल इन्फेक्शनचं लक्षण आहे. तर कधी कधी फंगल इन्फेक्शन्स मध्ये कॉमनली नायटा ज्याला म्हणतात तसा किंवा इतर फंगल इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर स्त्रियांच्या मध्ये ब्रेस्टच्या खाली, बिटवीन फिंगर्स आणि टोज, आर्मपिट्स मध्ये, नंतर ग्रॉइन एरियामध्ये आणि अराउंड द पेनिस, इथे वेगवेगळ्या प्रकारची फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. ही सगळी स्किन इन्फेक्शन्स डायबिटीसमध्ये खूप कॉमनली होऊ शकतात. आपण पाय बघितले, ओरल हेल्थ बघितली,
स्किन इन्फेक्शन बघितली? लास्ट मायनर बट गोइंग टुवर्ड्स मेजर असा एक भाग आहे इज आईज, बिकॉज बऱ्याच लोकांचे डोळे खराब होतात असं मी ऐकलंय. येस, याच्यामध्ये ना आपण पुढच्या वेळेला कोणाला तरी बोलवू याच्याकरता, यू कॅन सर्च फॉर समवन. पण आईज मध्ये मी सांगेन की डोळ्याच्या सगळ्या भागांना डायबिटीसमुळे अफेक्ट होऊ शकतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्याकरता की ब्लरिंग ऑफ विजन, बर्निंग ऑफ आईज, डोळ्यामधलं प्रेशर वाढल्यासारखं वाटणं, ही मुख्य लक्षणं आहेत डोळ्याच्या याची. पण मी एक सांगेन की बरेचदा आपल्या डोळ्यातलं जे भिंग असतं ते भिंग, त्याची फोकल लेंथ, त्याच्यामुळे आपल्याला दिसणं, किंवा ती फोकल लेंथ बदलली की आपल्याला चष्मा लागतो. बरेचदा डायबिटीसचा कंट्रोल गेला एकदम तर रक्तातली साखर एवढी वाढते की ती भिंगातलं पाणी पण बाहेर काढून घेते. भिंग जास्ती सपाट होतं आणि एकदम ब्लर दिसायला लागतं. आणि त्यावेळेला तुम्ही जर का चष्मा बदललात तर नवीन चष्म्याने चांगलं दिसेल, पण जसं तुमचं डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल तसं भिंग परत फुगतं आणि परत ब्लर दिसायला लागतं. तेव्हा भिंगाचं काही म्हणजे चष्मा बदलण्यापूर्वी तो ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे किंवा ऑप्टोमेट्रिस्टकडे जाण्यापूर्वी एकदा डायबेटॉलॉजिस्टकडे जावं. शुगर कंट्रोलमध्ये आली की मग ठरवावं चष्मा बदलायला पाहिजे की नाही. ओके. तसंच रेटायना हा भाग जिथे दृष्टीपटल म्हणतात तो खूप महत्वाचा आहे, पण तो एक अख्खा वेगळा विषय आहे. आणि त्याच्याबद्दल म्हणजे डायबिटीस मध्ये आंधळेपणा येणं हा खूप डेंजर गोष्ट आहे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळेला केव्हा तरी बोलूया. पण मी आणखीन एक सांगेन की अनेकदा लोकांच्या म्हणतात ना की पटकन लक्षात न येणारी एक गोष्ट आहे म्हणजे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी म्हणतात. जसं डायबिटीस मध्ये वेगवेगळ्या नर्व्स अफेक्ट होतात, तशा आपल्याला ज्या 2 नर्व्स आहेत म्हणजे व्हॉलंटरी नर्व्स मध्ये आणि इनव्हॉलंटरी नर्व्स मध्ये, एकाला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणतात, ज्याच्यात सिम्पथेटिक पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम असते. तर ती सर्वात जास्ती अफेक्ट होते आणि त्याचे जे काय परिणाम दिसतात त्याच्याकरता ते जर का लक्षात नाही घेतले तर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे उपचार चालू होतात. मी उदाहरण देतो की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये काय काय अफेक्ट होऊ शकतं. आपण म्हणतो की सगळं आपण शेवटी जगतो ते पोटासाठी, असं पोट हे पहिल्यांदा अफेक्ट होतं. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर अफेक्ट होतं, त्याच्यानंतर सेक्स ऑर्गन्स अफेक्ट होतात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममुळे. सो पोटामध्ये काय काय होऊ शकतं तर खाल्ल्यानंतर एकदम पोट फुगल्यासारखं वाटतं, ज्याला ब्लोटिंग म्हणतात. आणि मग लोक काय हिंगाष्टक चूर्ण, कायम चूर्ण, काय काय म्हणजे अनंत प्रकारचे उपचार त्या ब्लोटिंग करता करतात. त्याच्यानंतर कधी कधी मधूनच डायरिया होऊ शकतो, म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम डिसऑर्डर. कॉन्स्टिपेशन हा तर एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे आणि डायबिटीस मध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि कॉन्स्टिपेशन, त्याच्यातनं होणारे गॅसेस, कॉन्स्टिपेशनमुळे होणाऱ्या पाईल्स, कॉन्स्टिपेशनमुळे होणाऱ्या फिशर्स, या अशा अनेक गोष्टी डायबिटीस ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीची लक्षणं असू शकतात. नंतर डायबिटीस मध्ये स्टमकला अफेक्ट झाल्यामुळे डायबिटीसच्या स्टमकची जी स्फिंक्टर असते त्याचा टोन जातो आणि ऍसिड वर येतं थोडस, त्यामुळे सतत छातीत जळजळ होणं, हार्टबर्न ज्याला म्हणतात, हे डायबेटिक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीचं लक्षण आहे. त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर किंवा खायला समोर अन्न घेतलं की मळमळणं, म्हणजे भूक तर लागते एकीकडे, पण समोर आल्यानंतर स्टमकची जी हालचाल चालू होते किंवा लिव्हरला जे संदेश जातात त्याच्यातनं नॉशिया यायला लागतो आणि कधी कधी ऍक्च्युअल व्हॉमिटिंग व्हायला लागतं. नंतर थोडस जरी खाल्लं तरी एकदम फुल वाटायला लागतं आणि तेवढंसं अन्न पुरत नाही आणि मग गोळ्या चालू असतात आणि मग तो माणूस हायपोग्लायसेमियामध्ये जातो. फक्त अशा ठिकाणी स्मॉल फ्रिक्वेंट मील्स याचा उपयोग होऊ शकतो, हे जर का सिम्पटम्स असतील तर. त्याच्यानंतर ब्लड वेसल्स मध्ये काय काय होतं तर ब्लड वेसल्सला पण ऑटोनॉमिक नर्वस सप्लाय असतो आणि आपण जेव्हा कुठची पोझिशन बदलतो तेव्हा पायाकडच्या वेसल्स एकदम कॉन्ट्रॅक्ट होतात, कारण ग्रॅव्हिटीमुळे ब्लड खाली सक होऊ नये म्हणून.
आणि ते ब्लड वरती डोक्याकडे जातं. पण ही ऍक्शन स्लो होते किंवा ही ऍक्शन पटकन होत नाही, आणि त्याच्यामुळे डायबिटीसचा माणूस झोपून बसला किंवा स्पेसिफिकली झोपून उठला एकदम किंवा बसून उठला एकदम, तर सडनली ब्लॅकआउट होतो आणि त्यामुळे त्याला चक्कर येते. आणि मग त्याचं होतं असं की तो आडवा पडला की ब्लड सप्लाय एकदम सुधारतो. मग त्याला लाज वाटते की अरे आपण कसे आडवे पडलो, म्हणून तो पटकन परत उठायला जातो आणि परत कोसळतो. त्यामुळे डायबिटीस झाला आणि हे लक्षण असेल तर शुगर कंट्रोलच्या बरोबरीने प्रत्येक पोझिशन बदलताना सावकाश बदलणं, एकेका पोझिशनला स्थिर होणं आणि मग अत्यंत सावकाश उठून बसणं किंवा उभं राहणं. त्या नर्व सिस्टीमला वेळ द्या त्याच्या रेटनी चालायला. दुसरं म्हणजे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये कधी कधी पाल्पिटेशन्स यायला लागतात. सो बरेचदा पाल्पिटेशन्स ही हार्ट डिसीजचं लक्षण नसून कधी कधी डायबेटिक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीचं पण लक्षण असतं. नंतर एक डिझीनेस नावाचा प्रकार असतो, हा अत्यंत गोंधळात टाकणारा असतो. म्हणजे सडनली असं अनस्टेडी वाटतं, तुम्ही उभं राहिलात की एक क्षणभर अनस्टेडी वाटतं. हा सिम्पटम डॉक्टरला सांगितलं तर तो विचारेल कधी होतं, काय होतं, कशामुळे होतं, आणि मग ते नेहमी होत नाही, त्या कुठच्या तरी पोझिशन मध्ये होतं. आणि मग आपल्याला म्हणजे याला थोडे सायकोलॉजिकल सिम्पटम्स आहेत अशा दृष्टीने लोक आपल्याकडे पाहायला लागतात. बट डिझीनेस इज अ व्हेरी कॉमन थिंग. सो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डायबेटिक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये होऊ शकतात ब्लड व्हेसल्समध्ये. तसंच युरिनरी ब्लॅडर याचे पण सिम्पटम्स ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये होतात. सो त्याच्यामध्ये प्रोस्टेटची वाढ नसतानाही ब्लॅडर एम्प्टी करण्याला त्रास व्हायला लागतो, म्हणजे पटकन लघवी चालू करता येत नाही, गेल्यानंतर वेळ लागतो. किंवा ब्लॅडर ब्लोट व्हायला लागतं, म्हणजे पटकन सेन्सेशन येत आहे पण चालू होत नाही आणि ब्लॅडर फुगतं. किंवा कधी कधी ते ब्लॅडर फुगतं आणि त्या ब्लॅडरची जी स्फिंक्टर आहे, मग त्याचा जो खालच्या बाजूला जो म्हणजे त्याची जी काय म्हणतात त्याला क्लॅम्प असतो, तो थोडासा लीक व्हायला लागतो. आणि ब्लॅडर फुगलं की आपण बाथरूम मध्ये जाईस तर 2 थेंब लघवी होऊ शकते, त्याला इन्कॉन्टिनन्स म्हणतात. आणि याला अर्जन्सी इन्कॉन्टिनन्स नसतो, हा ब्लॅडर अगदी कमी भरलेला असताना पण कधी कधी हे होऊ शकतं. आणि याच्यामुळे ब्लॅडरला सेन्सेशन्स खूप म्हणजे अशी चिडचिड ब्लॅडर होतं. आणि रात्री स्पेशली झोपलं की पाठीमागच्या भागाला ब्लॅडरच्या म्हणजे जो तळाकडे असतो किंवा जमिनीकडे असतो तो इरिटेट झाला की रात्रीच्या वेळेला खूप ट्रिप्स मारायला लागतात बाथरूमला. आणि लोक बाथरूमला जाऊन आले की परत पाणी पितात, आणि पाणी प्यायल्यानंतर परत ते पाणी परत ब्लॅडर भरतं पटकन, आणि हे वाढत राहतं. त्याच्यानंतर आणखीन एक न्यूरोपॅथीचा प्रकार आहे, त्याला म्हणतात की प्रॉक्झिमल न्यूरोपॅथी. प्रॉक्झिमल न्यूरोपॅथीमध्ये बेसिकली एक टिपिकली पुरुषांच्या ज्या ट्राउझर्स असतात किंवा हल्ली मुली पण घालतात त्या, की त्याच्या खिशात हात घातले की आपण असे मागणं पुढे हात येतात. सो तिथे त्या टिपिकली त्या भागाला पेन व्हायला लागतं, तिथे हुलहुळेपणा येतो आणि आपल्याला काय कळत नाही कशामुळे झालाय ते. सो दॅट इज अ साईन ऑफ डायबिटीस न्यूरोपॅथी. तसं मगाशी म्हटलं तसं की हिप्स मध्ये, थाईज मध्ये, बटक्स मध्ये पेन्स यायला लागतात. म्हणजे काही जास्ती व्यायाम केल्यानंतर अचानक तिथे पेन यायला लागतं आणि पायांना विकनेस यायला लागतो. आणि मग डायबिटीसच्या माणसाचा व्यायाम कमी व्हायला लागतो, त्याच्यामुळे डायबिटीस आणखीन बिघडतो आणि हे सगळं चक्र चालू होतं. त्याच्यानंतर फोकल न्यूरोपॅथी म्हणतात, म्हणजे कधी कधी डोळ्यांच्या किंवा चेहऱ्याच्या नर्व्ह आहेत त्या डबल विजन दिसतं कधी कधी. नंतर डोळ्यामुळे कधी कधी काळे फ्लोटर्स दिसायला लागतात, डोळे दुखतात. आता डोळे दुखतात म्हटल्यानंतर लोक म्हणतील डोळे दुखतात म्हणजे काय होतं नक्की, तर ते त्या ज्याला म्हणतो ना की ज्याचं जळतं त्याला कळतं, तसं ज्याचे डोळे जळतात त्यालाच कळतात. किंवा ते डोळ्यांचं पेन असतं आणि ब्लरिंग ऑफ विजन असतं, कॅटरॅक्ट लवकर होतात, ग्लॉकोमा होऊ शकतो. तर ही सगळी गोष्ट, आणि ह्याच्यामध्ये हेडेक हा एक कॉमन सिम्पटम असू शकतो. सो हे सगळे न्यूरोपॅथीचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. ओके ओके, ओव्हर टू यू. मी आता डायबिटीस बद्दल कॉम्प्लिकेशन बद्दल बोलायला लागलं की म्हणजे ऑलमोस्ट शरीराच्या प्रत्येक भागाला डायबिटीस अफेक्ट करतो. करेक्ट करेक्ट. आणि असं एक म्हणजे हे आजचं आपलं डिस्कशन मधनं लक्षात येत आहे की सिम्पटम्स मे बी
खूप व्हेरिड किंवा असं वाटत नाही की हे डायबिटीसची लक्षणं असतील, बट लक्षात येतं की मे बी दिस इज द स्टार्टिंग पॉइंट किंवा इट द बॉडी इज टेलिंग अस की गो चेक युअर शुगर वन्स. म्हणजे आय थिंक असं एक फिलिंग येतं. प्रॉब्लेम असा आहे की हे सिम्पटम डायबिटीज नसलेल्या माणसाला पण येऊ शकतात. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे हे डिस्टिंग्विश करणं की हे डायबिटीसमुळे आहेत का नाहीत हे खूप जरुरीचं असतं. कारण एकच आहे की डायबिटीज नसलेल्या माणसाला हे सिम्पटम्स आले तर त्याची कारणं जी असतात ती खूप स्लो प्रोग्रेस होतात. वेल डायबिटीसच्या माणसाला हे सिम्पटम्स यायला लागले तर ते कॉम्प्लिकेशन्स खूप फास्ट प्रोग्रेस होतात. आणि त्याच्यामुळे डायबिटीसच्या माणसाने ही लक्षणं दिसली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण एखाद्या नॉन डायबेटिक माणसालाही सिम्पटम दिसले तर ते मध्ये मध्ये येत राहतात, डॉक्टर सांगतात त्याला निग्लेक्ट करा म्हणून. पण डायबिटीसच्या माणसाने हे निग्लेक्ट करून चालणार नाही. आणि तू म्हणशील की याला उपाय काय, तर ते जसं म्हणतात की सगळे गुण सोन्याच्या पायाशी लोळण घेतात, तसं सगळ्या उपचार शेवटी त्या डायबिटीस कंट्रोलवर येतात. मगाशी जसं म्हटलं टाइम इन रेंज हा परवलीचा शब्द आहे. 24 तास तुमची शुगर एका पर्टिक्युलर बँड मध्ये ठेवणं हे महत्वाचं आहे. म्हणजे मी आता खूप खाल्लं आणि नंतर उपास केला त्याला उपयोग नाही. कदाचित माझं HbA1c नॉर्मल राहील पण कॉम्प्लिकेशन्स नक्की होतील. व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की टाइम इन रेंज ठेवणं. त्यामुळे क्रॅश डायटिंग किंवा काय म्हणतात ते उपास आणि मग बिंज इटिंग, चीट डेज वगैरे हे जरा डायबिटीसच्या माणसांना जरा कठीण जाईल नाही. म्हणजे कसलेही जादुई चमत्कारिक किंवा म्हणजे भव्य दिव्य डाएट करणं डायबिटीसच्या माणसांनी टाळायला पाहिजे. डायबिटीसच्या माणसांना म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे त्याला वटवृक्ष नाही, त्याला लवाळ्यासारखं राहायला पाहिजे. डायबिटीसला त्या रेंज मध्येच ठेवायला पाहिजे. आणि म्हणजे डिसिप्लिन्ड डाएट आणि डेली नॉर्मल डाएट हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. आणि ह्याच्यात मी अजून एक गमतीची गोष्ट सांगेन की डिसिप्लिन डाएट आणि नॉर्मल डाएट ठेवला तर तो माणूस सगळं खाऊ शकतो. व्हॉट? येस, सगळ्या गोष्टी तो एन्जॉय करू शकतो. त्याच्या क्वांटिटी फक्त वेगळ्या ठेवायला लागतात. डायबिटीसचा माणूस इतरांपेक्षा कदाचित कमी क्वांटिटीमध्ये एन्जॉय करायला लागेल त्याला, पण ही कॅन एन्जॉय एव्हरीथिंग इफ ही थिंक्स ऑफ टाइम इन रेंज. ओके एव्हरीवन, यू हर्ड इट हिअर. डॉक्टर पाटणकरांना आपण you should contact him to ask how this works because आता आपली टाइम थोडा कमी आहे. स्ट्रेस फ्री इटिंग आणि एन्जॉयमेंट इन स्मॉल क्वांटिटीज आणि टाइम इन रेंज या गोष्टी जमल्या तर डायबिटीसचं आयुष्य हे संन्यस्त आयुष्य जगायची गरज नाही, ते फुल एन्जॉयबल आयुष्य जगता येतं. ब्रिलियंट. Okay, so let's just recap quickly. We are at the 40-minute mark right now. So आपण सुरुवात केली की डायबिटीज इज द डिसीज ऑफ द ब्लड वेसल्स. Then we moved on to talking about precautions of minor complications and when to visit the doctor. तो तशा कॉम्प्लिकेशन मध्ये आपण फूड, टूथ, स्किन, ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी, त्याच्यात आपण ब्लॅडर, स्टमक, बाकीचे सिम्पटम्स आणि आय थिंक आय एम मिसिंग अनदर पॅथी डॉक्टर. आय थिंक यू ऑल्सो स्पोक अबाउट प्रॉक्सिमल न्यूरोपॅथी आणि आईज. येस. आणि ऑन दॅट नोट लेट जस्ट से की पुढचा जो आपला FB लाईव्ह असणार आहे 15 ऑगस्टचा हा नक्की रेटायनल न्यूरोपॅथी ह्या विषयावरच असणार आहे. लेट्स मेक इट हॅपन. इट इज रेटायनोपॅथी पर से, सगळ्या गोष्टी रेटायनाच्या. ओके रेटायनोपॅथी गॉट इट. सो नेक्स्ट 15th August, रिमेंबर इट्स ऑन रेटायनोपॅथी. And today was about all minor complications and precautions to be taken for them. This was just a sort of काय म्हणतात एक उजळणी किंवा एक नुसतं त्याचं इंट्रोडक्शन करून दिलंय. सो इन डेप्थ मध्ये वेगवेगळे विषय येत जातील पुढे आपल्या FB लाईव्ह मध्ये. आणि हे टाइम इन रेंज आणि हाऊ टू कंट्रोल युअर ओन शुगर्स, इफ यू वॉन्ट टू नो यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट अस. आम्ही असतो इथे फेसबुकवर असतो. वी आर ऑफलाईन एज वेल. ठाण्यात क्लिनिक आहे. सो जस्ट कम टॉक टू अस अँड ऑल ऑफ दीज कॉम्प्लिकेशन्स कॅन बी मिनिमाइज्ड. सो दॅट्स द होप फॉर द फ्युचर. अँड लेट्स क्लोज आउट दिस सेशन विथ आवर 3 शब्द. सो डॉक्टर, लेट्स डू इट. सो स्टे हॅपी, स्टे फिट अँड हॅव फेथ इन युअर सेल्फ.
थँक्यू. Have faith in yourself. Take care, everyone. Thank you.